आपण साधायचं। या ठिकाणी उमेदवार देत असताना जिल्हा परिषदेला आपल्या मिरज तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे उमेदवारांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार आहेत, जैन समाजाचे उमेदवार आहेत, मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत, धनगर समाजाचे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे उमेदवार आहेत, ढोर समाजाचे उमेदवार आहेत, चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत, बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत। सर्व समाजाच्या घटकाला आपण प्रतिनिधित्व देऊन ह्या मिनी मंत्रालय आपण जे म्हणतो जिल्हा परिषद, या ठिकाणी प्रत्येकाची जी आपल्याला ज्या ज्या लोकांची साथ आहे प्रत्येकाची एक अधिकारावानी त्या ठिकाणी जायचा अधिकार तो आपण त्यांना ह्यातनं प्राप्त करू। या सगळ्यांना निवडून देत असताना ही सगळे पुरोगामी विचाराचे आहेत हे पाहून आपण त्यांना मतदान करू। आपल्याकडे निवडणूक आली तर भाजपचं प्रथा आहे, निवडणूक आली तर त्यांना धर्म जात हे सगळे आठवतात आणि आपल्याला सारखं सारखं तू ह्या जातीचा, तू ह्या धर्माचा, तू असं कर, तू तसं कर हे आपल्याला सांगायचं प्रयत्न। आपण ह्या ठिकाणी ठाम राहायचं। सगळ्यांना संधी दिलेली आहे, सगळ्यांना वेगवेगळ्या समाजाच्या स्तरातून वेगवेगळ्या माणसांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना ज्यावेळी आपण मतदान करतो, निवडून देतो, ते आपण हा काँग्रेस पक्षाचा मूळ जो विचार आहे, ज्या काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मूळ पुरोगामी शाहू फुले आंबेडकरी विचार जो आहे त्या विचाराला आपण सत्तेत पाठवतो हे आपण लक्षात ठेवतो आणि हा आपल्या सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारा हा पक्ष। जास्तीत जास्त सीटा ह्या तालुक्यात आपण काँग्रेस पक्षासाठी भांडून घेतले। आता आघाडी धर्माप्रमाणे कुठे कुठे आपल्याला घड्याळाला, कुठे तुतारीला जागा सोडावी लागली, पण एकत्रित एक संघ आपण ह्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण भाजपची ही जी प्रशासनाची वापर करून निवडणूक जिंकायची पद्धत आहे ती कुठेतरी आपण मोडून काढायची। महापालिकेत आपण सगळे म्हणत होते भाजप एकतर्फी जिंकणार, पण महापालिकेत आपण 39 टाय झाला। एक आपली वाढली असती, आपली सत्ता झाली असती, 1-2 जागा टाय झालाय। अजूनही प्रयत्न चालू आहे त्यांनी 30 तारखेला निवडणूक महापौरची घ्या म्हणून शासनाने निर्देश काढलेला, पण 30 तारखेपर्यंत त्यांना अजूनही एकही माणूस आपला फुटणार की मला त्यांच्यात भांडणं लागली, त्यांचे दोघं तिघं फुटतात अशी परिस्थिती झाल्यामुळे आता पुन्हा निवडणूक त्यांनी 10 तारखेवर पुढे झाली। अजूनही त्यांना जुळणी होणार नाही, ते 10ला पुढे ढकलू देत नाही आणि 3 महिन्यांत पुढे ढकलू, त्यांना आपण जुळणी होऊ देणार नाही। कारण जनतेने भाजपला नाकारले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि या सगळ्या गटाची आपण जी एकत्रित बेरीज केली ती जवळजवळ सांगली महापालिकेत 1 लाख मतांनी आपल्याला जास्त भाजपपेक्षा मतं पडली। आता कुठे कुठे आपण एकामेकात कुरकुरे झाल्या, एकामेकात भांडणं झाल्यामुळे आपली मतं सीटा कमी पडल्या असतील तरी आपण 39 गाठलेले। ह्या महापालिकेनंतर आता जी येणारी जिल्हा परिषद आहे या जिल्हा परिषदेत आपण भाजपला सिंगल अंकावर रोखायचं, सिंगल अंकावर, म्हणजे 10 सुद्धा भाजपच्या सीटा येणार नाहीत या जिल्ह्यात, ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। जिथं जिथं त्यांचे उमेदवार निवडून मागच्या आलेले त्या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लागल्यामुळे त्यांचे या ठिकाणी येणार नाही आणि त्यांना आता वाटते मिरज तालुका म्हणजे मिरजेचे आमदार, माजी पालकमंत्री, त्यांचाही तुम्हाला सांगतो की मिरज विधानसभा क्षेत्रातल्या म्हणजे मिरजेच्या महापालिका क्षेत्रात मागच्या वेळे 12 त्यांचे आणि 12 आपले आलेले, आता 14 आपले 9 त्यांचे आलेले, म्हणजे मिरजेत सुद्धा आपण त्यांना हरवलेलं आहे आणि आता मिरज ग्रामीणचा आपला जबाबदारी आहे, मिरज ग्रामीण मध्ये सुद्धा आपण त्यांना पराभूतच करणार आहे। पूर्ण परिसरात एकही भाजपचं कमळ फुलता कामा नाही याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे। हा काँग्रेस पक्षाचा विचार हा पुढे न्यायचा आहे। अजून खूप भाषणं करायची आहेत, पण या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत प्राजक्ता प्रशांत चौगले, एक चांगल्या शिकलेली मुलगी या ठिकाणी आपण तिला उभं केलेलं आहे। त्याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या मिसेस विनाताई या सुद्धा आपण या ठिकाणी या पंचायत समिती उभं करतोय आणि ह्याच तुमच्या 106 नंबर आरग पंचायत समितीतनं दीपक म्हणजे उर्फ आप्पासाहेब कावळे हे सुद्धा आपले ह्या ठिकाणी उभे। याच ठिकाणी आपण त्यांचा कार्यक्रम घेतला होता, कुठेतरी जमलाच होता, तेव्हा हे ताकदीचे उमेदवार आपण या ठिकाणी दिले। त्या सगळ्यांना आपण निवडून द्यायचा, बेडगेसाठी उद्या परत कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्या बेडगेचे उमेदवार त्या ठिकाणी सगळे उपस्थित राहून बेडगेचे लोक उपस्थित राहतील। पण आता आर्गेच्या दृष्टीनं आपण सगळ्यांना ताकदीनं कामाला लागायचे उद्देश तुम्हाला आता या ठिकाणी निर्देश देतो। काही दिवसांनी पुन्हा एखाद्या जाहीर सभेत आर्गेत आपण सगळेजण पुन्हा येऊन तुमच्या सगळ्यांची संवाद साधू।